बघा आत्ताच माल आलेला आहे यांच्याकडे. एक नंबर क्रॅप्स आहेत, सगळे ऍक्टिव्ह क्रॅप्स आहेत. मड क्रॅप्स का म्हणतात? मड मध्ये राहणारा क्रॅप. चिखल धुता आणि धुतल्यानंतर तुम्ही प्रॉपर असा होतो तो. हाता एवढा आहे ना पंप? पामच्या पेक्षा मोठा आहे. ओहो, अग्रेसिव्ह क्रॅब आहे. आता हा खेकडा हातामध्ये उचलून आहे ना मस्त बाणामध्ये धाकधूक क्रॅब आहे आणि प्रॉपर 1 किलोचा पीस आहे. तुम्ही बघू शकता 2 पीसचं वजन बघा डायरेक्ट. आणि हा दुसरा पीस सुद्धा ठेवलेला आहे सलमान भाईने आणि या 2 पीसचं वजन आहे. जय शिवराय मंडळी, पवार परिवार ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण आलो आहोत मुंब्र्याला आणि आपण जाणार आहोत SRK क्रॅब सप्लायर कडे, जो मुंबईचा सर्वात मोठ्या खेकडा सप्लायर आहे. आता बघूया आपण तिकडे कसं जायचं. मागच्या ब्लॉग मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं, या ब्लॉग मध्ये सुद्धा आपण बघूया तिकडे जाण्याचा रस्ता कसा आहे ते. चला तर मग माझ्या बरोबर आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. खूप धमाल मजा मस्ती करूया आपण. चला मग. आणि इथे अमृतनगर लिहिलंय, अमृतनगरची रिक्षा पकडायची आणि शादी महल हॉलला जायचं आपल्याला, ते सांगायचं. तिकडनं SRK क्रॅब्स कडे जायला रस्ता आहे. तुम्हाला माहिती असेलच रुपेश आपल्या सोबत नेहमी असतो. आता रुपेश आणि मी रिक्षात बसलेलो आहे आणि तिकडे शादी महल हॉलच्या दिशेने निघालेलो आहोत. आता आपण शादी महलच्या त्या स्टॉपवर उतरलो आहोत. ते हायवेला सोडतात रिक्षाने आणि तिकडनं आतमध्ये थोडं चालत जायचं आपल्या SRK क्रॅबवाल्यासाठी. आता आपण चालत आत चाललेलो आहे. रुपेशचा सुद्धा ब्लॉग आहे. रुपेश, ब्लॉगचं नाव सांग. आम्ही पाटील नावाचा ब्लॉग आहे रुपेशचा, तर यालाही सपोर्ट करा. याचं YouTube चॅनल आहे, खाली टाकेनच मी. आता आम्ही दोघेही चाललो इकडे छानसा व्हिडिओ बनवायला तुमच्यासाठी. इथे येताना आपण जे लँडमार्क सांगितलं रिक्षाला, शादी महल हॉल, तो हा शादी महल हॉल आलेला आहे. तर मंडळी आता आपण SRK क्रॅब्सला पोहोचलेलो. तुम्ही मागे बघू शकता सलमान भाई थोडे बिझी आहेत, खेकडे दाखवत आहेत त्यांच्या कस्टमरला. ऑर्डर बघू शकता तुम्ही, काय जोरदार चालू इकडे. आता 2 डझन घेऊन चालले आहेत दादा इकडनं. हे डोंबिवलीवरनं आलेले आहेत. अनिल सावंत डोंबिवलीवरून आले. आम्हाला 2 डझन पाहिजे आणि ते शिजवून आम्हाला बोरिवलीला घेऊन जायचे. बोला. त्यांचा व्हिडिओ बघून आलो आम्ही इथे, कारण आम्हाला ते यांनी सांगितलं की भरलेले असतात सगळे खेकडे. आपण बाजारात घेतो तर ते व्यवस्थित नसतात, पोकळ निघतात आणि ते फसवतात पण. हॅलो सलमान भाई, कसे आहात तुम्ही? मी मस्त, तुम्ही कसे आहात? आम्ही पण एकदम मस्त. बरं, आता तुम्ही 31 डिसेंबरच्या निमित्ताने जो स्टॉक भरलाय तो सगळा स्टॉक आपल्याला आपल्या ऑडियन्सला दाखवायचा आहे. तर रेडी आहे? रेडी आहे. तुम्हाला स्टॉक दाखवतो मी. बेस्ट क्वालिटी मासानी भरलेले फुल कडक माल कसा असतो ना तुम्हाला दाखवतो, आणि काय क्वालिटी मी मागवली आहे 31 साठी तुम्हाला दाखवतो. आता सलमान भाईने जी क्वालिटी सांगितली आहे ना, ती कन्फर्म ती क्वालिटी तुम्हाला मिळणारच, कारण मी यांच्याकडनं बऱ्याचदा क्रॅब्स विकत घेतलेले आहेत, त्यामुळे मी अनुभवाने सांगतो इकडे. बरं, आपल्या फिमेल क्रॅब्स बद्दल सुद्धा आपले ऑडियन्स विचारत असते, तर ती सुद्धा आपण 31 साठी सप्लाय करू शकतो का? सध्या 31 साठी आहे ना प्रशांत दादा, 2-3 रिजन आहे. म्हणजे एक्सपोर्ट झाला, एक्सपोर्ट मध्ये फिमेल बाहेर पाठवतात दरवर्षी. म्हणजे 31 चे अराउंड 10-15 दिवस फिमेल नसते आपल्याकडे, फिमेलचा स्टॉक शॉर्ट असते. तर आपण मेल फुल मासाने भरलेला बेस्ट क्वालिटी अरेंज करतो 31 क्रिसमस साठी. त्या हिशोबाने तुम्हाला मी मेलचा स्टॉक दाखवतो. फिमेल थोडे शॉर्टेज असतील 31 आणि त्याच्या पुढच्या 1 आठवड्यापर्यंत असं. चला आता बघूया आता मासाने भरलेले खेकडे. आता सलमान भाईला ऑर्डर आलेली आहे. दीवा भी जाएंगे, दीवा जाएंगे, दीवा. लेकिन ये डोंबिवली वाले को पहले घाई है. दिवा डोंबिवली दोन्हीकडे आता ऑर्डर दादा आलेली आहे. स्कॅनर भी पोर्टर बुक केलंय साहेबांनी आणि आता पोर्टरने हे क्रॅब्स पाठवत आहेत. हे किती किलो क्रॅब्स आहेत सलमान भाई? हे 1 किलो पाठवलंय मी. 1 किलो क्रॅब्स आहेत बघा. 3 वाले 1 किलो. आणि हे कुठे कुठे जातात क्रॅब्स आपले? ऑल ओव्हर बॉम्बे मध्ये कुठे पण प्रशांत जातात. फक्त एवढा आहे, डिलिव्हरी चार्जेस तुम्हाला पे करावे लागतील. ओके, बाकी क्रॅब्स कुठे आणि क्वालिटी असणार? क्वालिटी बेस जसं तुम्ही बघून घेणार किंवा ऑर्डर देणार सेम क्वालिटी भेटेल. अच्छा, 1 नंबर आहे बघा. तुम्हाला घर बसल्या तुम्हाला क्रॅब्स पाहिजे असेल चांगल्या क्वालिटीचे, तर नक्की तुम्ही सलमान भाईला सांगा. हे पोर्टरवाले दादा आहेत, आता तुम्हाला डिलिव्हरी द्यायला येत आहेत. तर सलमान भाई, हे सगळं सुरू करण्याआधी मला सांगा, हे स्टॉक आपला येतो कुठून? हे स्टॉक भरपूर ठिकाणावर येतो प्रशांत. एक फिक्स नाहीये, 4-5 गाव मिळून थोडा थोडा कलेक्ट करून माल मागवतो आपण. अच्छा, आणि आपला आता तुम्हाला एक्सपिरियन्स किती वर्षाचा इकडे? माझा 3rd जनरेशन आहे प्रशांत दादा. क्या बात आहे. पप्पांनी केलंय, पप्पांचा सुद्धा म्हणजे ऑलमोस्ट पप्पांनी हाच काम केलंय अच्छा आयुष्यात. प्लस आम्ही आता 3 भाऊ सांभाळतोय. अच्छा, आणि मग आता ते बाजूलाचे शॉप आहे ते कोणाचं आहे?
ते पण आपलाच आहे, ते आता फ्रेश आलंय जस्ट तुमच्या समोर. तुम्हाला दाखवतो क्रॅब्स येतो कसा आणि आपण क्वालिटी कशी काढून त्याचा क्लीन करण्यापासनं सॉर्ट आउट कसा करतो ते पण दाखवतो. ते पण दाखवूया. हे यांचं शॉप आहे आणि इथनं बाजूला यांचा ते गोडाऊन टाईप आहे, जिकडे त्यांचा माल सगळा आलेला आहे. बघा आत्ताच माल आलेला आहे यांच्याकडे. एक नंबर क्रॅब्स आहेत, सगळे ऍक्टिव्ह क्रॅब्स आहेत. आणि आता हे साईज प्रमाणे याला वेगवेगळं करतायत. बघा ही मोठी साईज होती त्यांनी वरती टाकली, ही नॉर्मल साईज आहे. ही ह्या पेटीमध्ये आलेली आहे नॉर्मल साईज. ही थोडी मोठी आहे काय? हा जम्बो आहे. अच्छा, हे असे सगळे वर्गीकरण चालू आहे खेकड्याचं. बघा हे एक्स्ट्रा जी रशी असेल ती कटिंग करून आहे ना, हे बघा आता याच्यामध्ये आलेलं आहे. असे 3-4 बॉक्स आहेत, प्रत्येक बॉक्स मध्ये मेल फिमेल किंवा साईज आहे त्या हिशोबाने ते लोक वेगळे करून ठेवत आहेत कस्टमरला विकण्यासाठी. आणि हे वेगळे केल्यानंतर थोड्या वेळाने हे ना प्रॉपर वॉश होणार, कारण हे आत्ताच आलेले मड क्रॅब आहेत ना, सगळ्या चिखल लागलेला आहे क्रॅब्सला आणि हे थोड्या वेळाने वॉश करतील. ते वॉशची प्रोसेस सुद्धा आपण बघायचा प्रयत्न करूया. आणि अजून असं किती मटेरियल आहे, असे बॉक्स आपल्याकडे आलेत आता? 4 बॉक्स आले. बापरे, बघा हे अजून असे 4 बॉक्स आहेत इकडे. हा सगळा माल आता काढायचा आहे बाहेर यांना. आता यांना जास्त त्रास न देता आपण जाऊया बाहेर त्यांच्या मेन शॉप मध्ये जाऊन शूट करूया. हे काय टाकलं इकडे आपण? मोठी साईज आहे का ही? वेस्ट. अच्छा, हो हो, बघा यांची वेस्ट जे आहे मेलेले आहे ते मेलेले सुद्धा यांनी वेगळं टाकलेलं आहे. हे डस्टबिन आहे, म्हणजे लोकांना हे मेलेले खेकडे देत नाहीत. हे सगळे असे ऍक्टिव्ह आहेत, ऍक्टिव्ह खेकडे. सलमान भाई आपल्याला सांगतील या मालावर ते काय प्रोसेस करतात आणि कसं ते सॉर्टिंग करून ठेवतात ते. प्रशांत दादा, माल जेव्हा फ्रेश स्टॉक येतो ना, मड क्रॅब्स का म्हणतात? कारण ह्यावर पूर्ण हा मड मध्ये राहणारा क्रॅब आहे. ओके, चिकळ असतो ना आपला, हे बघा किती चिकळ लागलेला आहे यावर. हा खूप चिखल आहे. हायजीन म्हणजे साफसफाईचा एवढा ध्यान ठेवतो ना आम्ही. क्रॅब प्रत्येक सिंगल पीसला धुवून तिकडे त्या क्रॅब मध्ये, आणि हा एकदम जस्ट फ्रेश आलेल्या स्टॉक मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे हा साफसफाई क्लिनिंग ऑलमोस्ट करून मी क्रॅब विकतो, कारण क्वालिटीवर काही फरक पडला नाही पाहिजे. बरोबर. तुम्हाला दोन्ही क्रॅब मधला फरक दाखवतो. ओके, हा बिफोर सॉर्टिंग, हा. हा रेडी नाहीये विकण्यासाठी, आणि हा फुल फ्रेश पीस आहे. दोन्ही पीस मध्ये तुम्हाला फरक दिसेल. यावर किती चिकल लागलेला आहे. अच्छा, म्हणजे हा चिखल आहे वरचा तो तुम्ही नाहीये. ओके, हा सगळा तुम्ही चिखल धुता आणि धुतल्यानंतर तुम्ही प्रॉपर असा होतो तो. कारण हायजीन साफसफाईचा पहिले ध्यान ठेवून आपण क्रॅब विकतो. तर सलमान भाई पहिला आपण कुठनं सुरुवात करणार आहे? तुम्हाला आहे ना साईजेस दाखवतो. मासवाले मेल स्टार्टिंग साईज तुम्हाला दाखवतो. अशांदा ही आहे किलो मध्ये 2 वाली साईज. अच्छा, जम्बो साईज एकदम मासानी भरलेले मोठे डांगेवाले. हा मेल आहे ना? मेल सगळे हे तुम्हाला जेवढा स्टॉक दाखवतोय ना, मेल मालचा आहे. मासानी भरलेले मोठे नांगेवाले मेल. फिमेल नाही अवेलेबल 31 चे 10 दिवस पुढे मागे. अच्छा, वजन दाखवतो आता. आता याचं वजन बघूया. बघा किती ऍक्टिव्ह आहे क्रॅब, तुम्ही बघू शकता. आणि याचं वजन अर्धा किलो आहे. बरोबर किलो मध्ये 2 बोललेले आहेत सलमान भाई, त्याप्रमाणेच आहे. ही आहे जम्बो साईज, जबरदस्त ऍक्टिव्ह आहे. किलो मध्ये 2 पीस. याचा रेट काय चाललाय सध्या आजचा 31 साठी? रेट तुम्हाला 1000 रुपये किलो आहे सध्या. आजचा रेट 1000 रुपये किलो आहे. 31 साठी पुढे मागे होऊ शकते. तुम्ही रेट्स कॉलवर कन्फर्म करू शकता. ऑलवेज मी सांगतो का रेट साठी तुम्हाला करंट रेट जे आहे ते मला कॉलवर तुम्ही कन्फर्म करा. मी कॅटलॉग पाठवणार किंवा कॉलवर बोलणार काय करंट रेट चालू आहे ते. किलो मध्ये 2 पीस. हाता एवढा आहे ना पंप? पामच्या पेक्षा मोठा आहे. ओहो, डांगा बघा किती ऍक्टिव्ह आहे. एकदम अग्रेसिव्ह आहे. अग्रेसिव्ह क्रॅब आहे, बघू शकता तुम्ही. आणि हातापेक्षा मोठा आहे एकदम. एक नंबर. आता सेकंड बघूया. क्वालिटी सेकंड साईज दाखवतो प्रशांत दादा तुम्हाला. ही आहे पाम पेक्षा थोडी मोठी साईज. किलो मध्ये 3 पीस. आता याचं वजन बघूया आपण. याचं वजन तुम्हाला 300-350 ग्रामच्या आसपास राहील. हे आहे 300 ग्रामचा. 300 ग्रामचा 3 पीस बसतात हे. ओके. हा, आणि हा सुद्धा एकदम फुल मासवाला रेड असणार. कलरचा क्रॅब आहे. कलर बघूनच क्वालिटीचा अंदाज पडेल का. ओके, हे सगळे मड क्रॅबच आहेत ना? ऑल मड क्रॅब. फ्रेश स्टॉक एव्हरी डे तुम्हाला भेटेल. दादा फ्रेश वाला स्टॉक. आता तुम्हाला दाखवतो पाव किलो वाले.
हे आहे पाव किलो वाला खेकडा. 50 ग्रॅमचाच फरक आहे. किलो मध्ये 4 पीस. ओ हो, किलो मध्ये 4 पीस ही येतात. आहे पाम साईज. हे बघा आपल्या हात आहे एवढा. बघा हा सुद्धा मेल आहे आणि एकदम मस्त आहे साईजने, डांगे एकदम मोठे आहेत आणि हे कधीच पोकळ निघणार नाही, त्याची सलमान भाईची गॅरंटी आहे. मांसवाले खात्रीचे तसे काढून देतो मी का नांगे भरलेले पाहिजे, पेंदा भरलेला पाहिजे. टोटल पीस तुम्हाला भरलेले गॅरंटी वाले भेटतील आपल्याकडे. एक नंबर. त्यानंतर तुम्हाला अप्पर मीडियम साईज दाखवतो, किलो मध्ये 5 वाले. हे बघा अच्छा. मित्रांनो. याचं वजन किती भरेल? हे जवळजवळ तुम्हाला 200 ग्रॅमचा पीस बसेल. 200 ग्रॅमचा पीस आहे. हा पण एकदम मस्त ऍक्टिव्ह आहे, परफेक्ट आहे सलमान भाई. वजन प्रॉपर तुम्ही वजन करूनच हे असं वेगळे वेगळे करतात का वर्गीकरण? सॉर्टिंग करूनच साईडला काढून ठेवतो. अच्छा. 5 बसणारे, 4 बसणारे, 6 बसणारे दाखवतो. 6 बसणारी मीडियम साईज. आपली स्टार्टिंग जे कॉमन स्टार्टिंग साईज आहे हा. ती आहे मीडियम साईज. हे बघा. अच्छा, ही मार्केटमध्ये नॉर्मली अवेलेबल असते ती. नॉर्मली अवेलेबल असते ती. याचं वजन किती असेल आता अंदाजे? 100-170 ग्रामच्या आसपास असेल. ओके. बघा आपली खात्री करण्यासाठी सलमान भाई वजन पण करून दाखवतात आपल्याला. एकदम ऍक्टिव्ह क्रॅब आहे हा आणि बघा 150 ग्रॅमच्या आसपासच वजन आहे याचं. थोडं 15-20 ग्रॅम पुढे मागे चालतं. 7 पीस. 7 पीस येतात किलो मध्ये. मागे तर नाही, पुढेच देतो. जेवढाही वजन 1 किलो पाहिजे असेल, 50 ग्राम, 100 ग्राम, 150 ग्राम एक्स्ट्राच देतो मी. ओके सलमान भाई. हे बघा. आता नेक्स्ट आपल्याला काय बघायला मिळणार? दाखवतो तुम्हाला किंग साईज. प्रशांत दादा, हो हो, size बघा crabची. साईज बघा क्रॅबची काय जबरदस्त आहे भाई. याच्यामध्ये हात अडकला, बोट अडकला की संपला विषय, संपला. संपला विषय. हा ग्रीन क्रॅब बोलतात ना याला? क्रॅब, किंग क्रॅब. ही आपली मोठी साईज जी असते ना, जम्बो, किलोला 1, 1.25 किलोची, 1.25 किलोची, ती साईज दाखवतो. ह्यात अशी ही तर किंग साईज आहे. ह्यात असते अर्धा किलो, 1.25 किलो. अच्छा, असे सुद्धा येतात त्याच्यामध्ये. सुद्धा येतात. हा, आता आता या- क्रॅबच वेगळा आहे. ते आपण मड क्रॅब बघितलं ना, हा. याला ग्रीन क्रॅब आणि किंग क्रॅब म्हणतात. याचे रेट्स पण थोडे कॉस्टली असतात. डिपेंड आहे तुम्ही क्वालिटी काय घेता. अच्छा. क्वालिटीवर डिपेंड आहे. यात पोकळ पण असतात, रशेवाले, सूपवाले, मांसवाले. तुम्ही फोनवर तुम्हाला काय काय पाहिजे ती क्वालिटी तुम्ही विचारून रेट कन्फर्म करू शकता, काय रेट चालू आहे. ओके सलमान भाई, उत्सुकता तीच आहे. याचं वजन किती असेल? आपण सुपर ऍक्टिव्ह क्रॅब आहे पीस. आणि प्रॉपर 1 किलोचा पीस आहे, तुम्ही बघू शकता. 2 पीसचं वजन बघा डायरेक्ट. आणि हा दुसरा पीस सुद्धा ठेवलेला आहे सलमान भाईने आणि या 2 पीसचं वजन आहे 2 किलो. 2 किलोच्या वर आहे. 2 किलो 100 ग्रॅम, 150 ग्रॅमच्या पण वर आहे. एक नंबर आहे साईज, एक नंबर. हा सलमान भाई, दिल खुश केला तुम्ही आज आपला. प्रशांत दादा, मी तुम्हाला आता पूर्ण स्टॉक दाखवलाय आपला 31 साठी. आणि जर कोणाला व्हिजिट करायचं आहे शॉपवर तर मला कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर आहे 7021027002 आणि अजून एक नंबर आहे 8779513541. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि जर ऑनलाईन पाहिजे असेल तुम्हाला होम डिलिव्हरी तर ह्या नंबरवर कॉल करा आणि ॲड्रेस व्हॉट्सअप करा. आणि डिलिव्हरी चार्जेस वगैरे मी तुम्हाला कॉलवर सांगायचे असेल. थँक्यू सलमान भाई, थँक्यू सो मच. आता हा खेकडा हातामध्ये उचलून आहे ना, मस्त मनामध्ये धाकधूक होत आहे. हा चावला तर विषयच संपून जाईल म्हणून. चला, आता हा ब्लॉग आहे ना तुम्ही इथपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार. थँक्यू सलमान भाई. आता राईट हँड मध्ये खेकडा आहे म्हणून लेफ्ट हँड तुम्हाला मिळत आहे. तुम्ही सगळी माहिती दिली आपल्या जनतेसाठी, सगळे त्यांच्या शंका होत्या त्यांचं निरसन केलेलं आहे. आता हा ब्लॉग आपण तुर्तास इथेच थांबूया. हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ भरभरून शेअर करा आणि बघत राहा पवार परिवार ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि जय शिवराय. हा खूपच ऍक्टिव्ह झालेला आहे.